Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। तर त्याला सपोर्ट भेटलेला आहे, तिथं त्याने जावं, त्याला आपले कलाकृती दाखवावं। आम्हाला खूप खूप आनंद वाटतंय, अख्ख्या गावात ते म्हणे गाव गाडले। मराठी बिग बॉसच्या 5व्या सीझनचा विजेता ठरलेल्या सूरज चव्हाण याच्या मोडवे गावामध्ये आलेलो आहोत। बारामती तालुक्यातलं हे मोडवे गाव आहे आणि मोडवे गावामध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। सूरज चव्हाण इथले जे मित्रमंडळी आहेत त्याचे या ठिकाणी डीजे लावून आनंद व्यक्त केलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की या सर्व कार्यकर्त्यांनी तिथल्या सूरजच्या मित्रमंडळींनी एकच जल्लोष केलेला आहे। जेव्हापासून सूरजने ही ट्रॉफी जिंकलेली आहे तेव्हापासून मोडवे गावामध्ये एक चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय। आपल्यासोबत इथले स्थानिक कार्यकर्ते आहेत, त्याचे मित्रमंडळी आहेत। काय सांगाल, सूरजने आज ट्रॉफी जिंकलेली आहे, कसं वाटतंय, नेमकं काय भावना? अगदी मनापासून मी आपल्या चॅनलचे सर्वात प्रथम आपल्या आज मुंबई तक चॅनलचे आभार मानतो आणि आपल्या सूरज भाऊचे म्हणजे आपल्या मोडवे गावची जान आणि महाराष्ट्राची जान आज आपल्या सूरजचं मनापासून अभिनंदन। आणि त्याला बिग बॉस या रियालिटी शो मध्ये काम करत असताना जे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेनं जे योगदान दिले आहे ते खरंच म्हणजे अगदी नावाजण्या जोगे आहे। आणि मीच काय तर लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत त्याच्या नावाची छवी काळजात रुतली आहे। असा आपला सूरज चव्हाण बिग बॉसचा विनर झालेला आहे आणि तो एकच डायलॉग बोलतो, झापूक झुपूक आणि बुक्कीत टेंगुळ आणि गोलीगत धोका नाही। शेवटी त्याला ट्रॉफीने दिला अजिबात नाही, कारण की तो ठरला मानकरी। शेवट एंट्री केली आणि शेवट ट्रॉफी घेऊनच बाहेर पडला असा आपला सूरज चव्हाण। काय भावना आहेत तुम्हाला, काय वाटतंय नेमकं? कारण सूरजने वाटत होतं का पहिल्यापासून की ट्रॉफी जिंकेल सूरज? आम्हाला तर अजिबात वाटत नव्हतं, पण आमचा सूरज भाऊ हा अतिशय गरीब आणि अतिशय म्हणजे ग्रामीण भागातला आमचा हा सूरज आहे। तर आमच्या लोकांचं त्याच्यावर इतकं भरभरून प्रेम होतं की आम्हाला इतकं वाटत होतं की त्यांनी ट्रॉफी जिंकावी, पण शेवट त्यांनी ट्रॉफी ही जिंकलीच। त्याचं भरपूर अभिनंदन। त्याच्या पुढे वाटचालीस त्याला हार्दिक शुभेच्छा। बाबा, तुम्हाला काय वाटतंय, काय नेमकं आज सूरजने इथं ट्रॉफी जिंकलेली आहे, कसं वाटतंय नेमकं? आम्हाला आता इतका भरपूर आनंद झाला आहे की तो आमच्या गगनात सुद्धा आनंद मावत नाही। याचं कारण असं आहे की सूरज चव्हाण हा मुलगा एकदम ते बिग बॉसच्या घरात पूर्णपणे आज्ञाधारक वागला। त्याच्या ही कामाची पावती त्याला मिळाली हा त्याचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो। आणि तसं पाहिलं तर सूरज चव्हाण हा अतिशय गरीब घराण्यातला मुलगा, हा फक्त त्याची आई मरीमातेवर खूप श्रद्धा, शंभू महादेवावर खूप श्रद्धा, गणपतीवर त्याची खूप श्रद्धा असल्यामुळं त्याला हे सगळं जे सहकार्य करून महाराष्ट्राच्या जनतेने त्याला बहुमत देऊन त्याचा सगळ्याचा महाराष्ट्राच्या जनतेचा त्याच्या पाठीशी तेवढा आशीर्वाद मिळाला म्हणून ही सगळी पुण्य झाली। त्याच्यामुळे सूरज चव्हाणचे जे आज ट्रॉफी जिंकला त्याच्याबद्दल आम्हाला भरपूर आनंद व्यक्त झाला। काय वाटतंय, आज सूरज चव्हाणच्या प्रतिस्पर्धी म्हणून वर्षा उसगावकर होत्या, पॅडी कांबळे होते, बरेच दिग्गज लोक होती, अगदी शेवटच्या पर्यंत अभिजित सावंत असतील, निकिता आंबोळे असतील, अनेक जे मान्यवर होते ते सगळे स्पर्धक जे होते ते तोडीस तोड होते, मात्र सूरजने ट्रॉफी जिंकलेली आहे। काय वाटतंय? सूरजचा साधेपणा आणि त्याची इमानदारी ही त्याला कामाला आलेली आहे। आणि ते जो महाराष्ट्राच्या जनतेने त्याला वोटिंग करून हे केलेलं आहे, वोटिंग करून त्याला
त्याच्या पाठीशी राहून त्याला भरपूर साथ दिलेली आहे. आणि सूरज अत्यंत गरीब घराण्यातला. सूरज जाण्याच्या पूर्वी 2 दिवस हॉटेल जय मल्हारवर येऊन त्यांनी मला सांगितलं होतं की भाऊ मी आता बिग बॉस मध्ये जाणार आहे, मला सपोर्ट करा, तुम्ही वोटिंग वगैरे करा. म्हटलं ठीक आहे चालेल. तर सूरज अत्यंत अत्यंत गरीब घराण्यातला आणि शून्यातून तो वर गेलेला आहे. त्याच्यामुळं सर्व आणि बिग बॉस मध्ये जे 16 लोक आहेत ते 16 लोक सूरजच्या इथं म्हणजे मोडवे गावामध्ये जर आले तर त्या लोकांचं सर्वांचं आम्ही श्रीफळ देऊन जंगी स्वागत करणार आहे. त्यांना जेवणाची मोफत सोय, संपूर्ण जेवणाची मोफत शेव हॉटेल जय मल्हार गार्डन ढाबा या ठिकाणी त्यांची केलेली आहे मोफत मध्ये. आता ठीक आहे. काय वाटतंय सूरजला आज बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर 2 पिक्चरची ऑफर आलेली आहे. केदार शिंदे जे निर्माते होते बिग बॉसचे, त्यांनी स्वतः एक झापझूक नावाचा पिक्चर ऑफर केलेला आहे. काय वाटतंय सूरजची जे टिकटॉक असेल रील्स बनवण्याची सवय आहे त्याच्यामुळे इतका मोठा झालाय, काय वाटतंय मित्र म्हणून काय भावना आहे? सूरजने आमच्या गावातनी आपलं जे त्याला जिथं संधी भेटली तिथं त्याने जावं, त्याचा संधीचा फायदा घ्यावा नाही का. आणि जरी तो आला तरी त्या गाववाल्याने आमच्या सगळ्यांनी पुढाऱ्यांनी सगळ्यांनी मदत त्याला करावी, त्याला सपोर्ट करावा अशी माझी मागणी सगळ्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्याला जिथं त्याला सपोर्ट भेटलेला आहे तिथं त्यांनी जावं, त्याला आपले कलाकृती दाखवावं हीच माझी विनंती आहे, अशी माझी इच्छा आहे. सूरजचा भाचा आहे आपल्या सोबत. काय वाटतंय मामाने एवढं मोठं जग जिंकलंय, काय वाटतंय तुला? आम्हाला खूप खूप आनंद वाटतंय. अख्ख्या गावात ते म्हणे गाव गाडली. तू कधी मामा बरोबर रील्स बनवलेत का? हा हा. काय करायचं तू नेमकं रील्स मध्ये काय करायचं? आम्ही कुकुच मामा डायलॉग काढायचं नुसतं धरायचा. गाणी ना गाणी हे करायचा, गाणी तेच बघायचं झपूक झपूक. आणि अजून कुठला डायलॉग आहे त्याचा? अजून डायलॉग कोणता डायलॉग अजून? आणि बोक्की टेंगुळ अशी वाटकी झटकी अशी वाटकी झटकी आणि एक सांगायची गोष्ट आहे. तू गेला नाहीस आज, मुंबईला जाणार होता, तुझे घरचे सगळे गेलेले दिसतात, तू नाही गेला? नाही गेला. चल ठीक आहे. ठीक आहे, हरकत नाही. आपल्या सोबत काय लोक आहेत? आणि एक गोष्ट सांगायची होती, गोळीगत म्हणजे मला सगळे गाववाले गोळीगत म्हणतात नाही का, कुणाला बी विचारा. त्यामुळे त्यांनी हा डायलॉग तिथे घेतला. गोळीगत तुम्हाला म्हणतात? म्हणजे महाराष्ट्रात जो फेमस डायलॉग झाला तो तुमच्यामुळे झाला. गोळीगत म्हणतात, का म्हणतात नेमकं तुम्हाला? मला गोळीगत म्हणतात, मला गोळ्या संपल्या असं घेत सगळे नाही का, त्यामुळे तो डायलॉग तिने सपोर्ट केला. म्हणजे जो महाराष्ट्रात गोळीगत डायलॉग जो झालाय सूरज चव्हाणचा फेमस, यांना गावात गोळीगत म्हणतात, त्यामुळं हा सूरजचा डायलॉग फेमस झाला असं तुमचं म्हणणं आहे. काय वाटतंय नेमकं बाबा, आज जे सपोर्ट झालाय आज गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला आनंद झालेला आहे, काय वाटतंय नेमकं सूरजनं कितपत यश मिळवावं, सूरजला आता काय काय व्हावं वाटतं? सूरजच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं जाता तर सूरज हा खूप मोठा व्यक्ती होणार आहे. दुसरी गोष्ट, आता एक आपल्या जी पूर्वीच्या काळात दादा कोंडके जसे होऊन गेले तसे आता इथून पुढच्या पिढीला सूरज चव्हाण ही दादा कोंडकेची भूमिका मिळणार अशी आमची अपेक्षा आहे. सूरजच्या रूपाने दादा कोंडके नवीन पिढीला मिळणार. हा दादा कोंडके एक नवीन तयार झाला आपल्या महाराष्ट्रात, त्यातली त्यात ह्या मोडवे गावातला एक माणूस. तर त्याच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर बोला. त्याच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर त्याचा ही आई मातेची कृपा भरपूर आहे, देवाची कृपा, तो देवाचा भरपूर नाद आहे. त्या देवाच्या कृपेमुळं त्याला हे भरपूर यश मिळालेलं आहे. काय वाटतंय तुमचे सूरज आज यश मिळवले, काय व्हावं? एक मोडवेकर म्हणून, एक बारामतीकर म्हणून आम्हा सर्वांसाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. आणि आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं आभार मानतो की त्यांनी आमच्या सूरजला एवढं प्रेम दिलं, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मत देऊन
एवढे मोठमोठे सेलिब्रिटी आहेत, परंतु त्या सर्व सेलिब्रिटींमधून सूरजला त्या ठिकाणी विन केलं आणि त्यानं बिग बॉसचा हा सीझन जिंकलेला आहे. त्याबद्दल एक मोडवेकर म्हणून खूप अभिमानाचा क्षण आहे आम्हाला. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला काय वाटतंय, आज एक सुपरस्टार झालेला आहे, बिग बॉस जिंकलेला आहे, ट्रॉफी जिंकली, एक त्याचा चाहता म्हणून काय वाटतंय तुम्हाला? सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकतो हे सूरजने अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. त्याचा साधा स्वभाव आज त्याला महाराष्ट्रात एक नंबरला घेऊन गेलेला आहे. एक चाहता म्हणून एवढंच सांगेन की सूरज अजून मोठा व्हावा, अजून लाईफ मध्ये अजून यशस्वी सक्सेस भेटावं त्याला, एवढीच इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते मोडवेकर, सूरजच्या गावचे गावकरी आहेत आणि गावकऱ्यांनी आज सूरजने ट्रॉफी जिंकल्यानंतर आज आनंद व्यक्त केलेला आहे. आनंद व्यक्त करताना त्यांच्या भावना एवढ्याच आहेत की सूरजने खूप मोठं व्हावं, सूरजने खूप जिंकावं, हे जग जिंकावं, अशा तिथल्या त्याच्या गावकऱ्यांच्या भावना आहेत. कॅमेरामॅन तेजस समी, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.